महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिग्रस शहरातील चांदनगरमध्ये घरफोडी, 1,62,000चा ऐवज लंपास। दिग्रस शहरातील चांदनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल 1,62,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक 20 जानेवारी रोजी रात्री उघडकीस आली। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिग्रस शहरातील चांदनगर येथील रहिवासी अब्दुल हक अब्दुल वहाब वय 41 वर्ष हे सुपारी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। दिनांक 20 जानेवारी रोजी त्यांच्या मावस भावाच्या मुलाला मुलगी झाल्यामुळे ते सकाळी कुटुंबासह घाटंजी येथे गेले होते। घरात त्यांचा लहान भाऊ अब्दुल रऊफ उपस्थित होता। सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत अब्दुल रऊफ घरी होता। त्यानंतर ते उधारी वसुलीसाठी बाहेर गेला होता। रात्री 10:30 वाजताच्या सुमारास वहाब कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरात प्रवेश करताच घरातील लाकडी आलमारी उघडलेली व लॉकर तोडलेले दिसून आले। त्यांनी तपासणी केली असता आलमारीतील व्यवसायाची नगदी रक्कम 1,22,000 रुपये तसेच 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत अंदाजे 40,000 रुपये असा एकूण 1,62,000 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचं निष्पन्न झाले। पोलीस तपासात घराच्या मागील दरवाजाचा कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचं स्पष्ट झाले। तसेच शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कोणालाही संशयास्पद हालचाल आढळली नसल्याचं सांगण्यात आले। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक किशोर मुरकुटे, उपनिरीक्षक राजेश लाखकर, मिथुन जाधव करीत आहेत। घटनास्थळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी भेट देऊन पंचनामा केला। दिग्रस शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीच्या गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।